मित्रांनो, सध्या आपल्या आजूबाजूला एका खेळाची चांगलीच चर्चा चालू आहे. सोशल मीडियाच्या फीड पासून ते मोठ्या शहरातल्या क्लब्स पर्यंत सगळीकडे एकच नाव ऐकू येतंय, पिकल बॉल. लोक बॅट बॉल सोडतायत आणि हातात एक लाकडी पाटी घेऊन प्लास्टिकच्या बॉलला मारताना दिसतायत. अनेक जण विचारतायत की हा नक्की काय प्रकार आहे. हा टेनिस आहे की टेबल टेनिस, की बॅडमिंटनचं नवीन रूप आहे. आता या खेळाची इतकी चर्चा आहे म्हटल्यावर यात काहीतरी खास असणारच. त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण पिकल बॉल या खेळाविषयी सगळी माहिती पाहणार आहोत. हा खेळ कुठून आला, कसा खेळला जातो आणि भारताला या खेळाने वेड का लावलंय हे सगळं समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी जाणून घेऊया की हा पिकल बॉल नक्की जन्माला कुठे आला. अनेकांना वाटत असेल हा एखादा नवीन मॉडर्न खेळ आहे, पण तसं काही नाहीये. याचा जन्म 1965 मध्ये अमेरिकेतल्या वॉशिंग्टन मध्ये झालाय. जॉयल प्रिट्चर्ड, बिल बेल आणि बार्नी मॅकलम या 3 मित्रांनी या खेळाचा शोध लावला होता. शोध कसा लागला तर सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे घरामागे बॅडमिंटन कोर्टवर खेळण्यासाठी हे तिघं गेली, पण त्यांना रॅकेटच सापडत नव्हतं. मग काय, या पठ्ठ्यांनी जुगाड केला. त्यांनी टेबल टेनिसची 2 लाकडी रॅकेट घेतली, एक छिद्र असलेला प्लास्टिकचा बॉल उचलला आणि बॅडमिंटनच्या जाळीची उंची थोडी कमी करून खेळायला सुरुवात केली. गंमत म्हणजे या खेळाचं नाव पिकल बॉल कसं पडलं याच्या 2 कहाण्या आहेत. एक म्हणजे जोएलच्या कुत्र्याचं नाव पिकल होतं, त्यामुळे त्याच्या नावावरून या खेळाचं नाव पडलं असावं. तर दुसरी कहाणी म्हणजे पिकल बोट नावाच्या बोटीवरून हे नाव पडलं आहे असं सांगितलं जातंय. आता हा खेळ नक्की खेळायचा कसा आणि तो कोणत्या खेळांसारखा आहे हे सांगते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या तिघांचं कॉकटेल म्हणजे हा खेळ. या खेळाचं कोर्ट असतं बॅडमिंटनच्या आकाराचं, जाळी असती टेनिस सारखी, तीही जमिनीला लागून, आणि हातातलं रॅकेट असतं टेबल टेनिसच्या रॅकेट सारखं, पण थोडं मोठं, ज्याला पॅडल म्हणतात. प्लास्टिकचा बॉल असतो आणि त्याला लहान लहान छिद्र असतात, ज्यामुळे तो बॉल जास्त वेगाने जात नाही. आता गेम बद्दल सांगायचं झालं तर यात सिंगल आणि डबल मध्ये खेळाडू खेळतात, पण खरी मज्जा डबल्स मध्येच येते असं अनेकांचं म्हणणं आहे. या खेळात सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे द किचन. यालाच नो वॉली झोनही बोलतात. जाळीजवळचा जो 7 फुटांचा भाग असतो तोच नो वॉली झोन असतो. हा इंटरेस्टिंग का आहे तर तिथे उभं राहून तुम्ही बॉल हवेतल्या हवेत मारू शकत नाही. बॉलला एकदा जमिनीवर टप्पा पडू द्यावाच लागतो, आणि जर त्या द किचन या जागेवर उभं राहून हवेतच बॉल मारला तर समोरच्याला पॉइंट दिला जातो. यामुळेच या खेळात फक्त ताकद नाही तर डोकं आणि संयम जास्त महत्वाचा ठरतो. आता प्रश्न उरतो की भारतात अचानक याची एवढी हवा का झाली. तर भारतात हा खेळ 2008 मध्ये आला खरं, पण गेल्या 3 वर्षात याने जी झेप घेतलीये ती खरंच सरप्राइझिंग आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे हा खेळ इझी टू लर्न आहे. टेनिस शिकायला महिने लागतात, पण पिकल बॉल तुम्ही 15 मिनिटात शिकून खेळायला सुरुवात करू शकता. दुसरं कारण म्हणजे हा खेळ वयाचं बंधन पाळत नाही. 6 वर्षाच्या पोरापासून 80 वर्षांचे आजोबाही हा खेळ आरामात खेळू शकतात, कारण यात धावपळ कमी आणि मज्जा जास्त असते. तिसरं सर्वात मोठं कारण म्हणजे सेलिब्रिटी फॅक्टर. जेव्हा आपण मोठ्या स्टार्सना हा खेळ खेळताना पाहतो तेव्हा आपोआप ट्रेंडिंग होतो. आज मुंबई, पुणे आणि बेंगळूर सारख्या शहरात गल्लोगल्ली पिकल बॉलचे कोर्ट उभे राहत आहेत, कारण कमी जागेत हा खेळ बसतो. फिट राहायचं असेल आणि कंटाळवाणी जिम करायची नसेल तर लोकांसाठी हा सर्वात भारी पर्याय बनलाय. तर मित्रांनो, असा आहे हा पिकल बॉलचा विषय. हा फक्त एक खेळ राहिलेला नाहीये, तर एक सोशल गेट टुगेदर बनलंय. येणाऱ्या काळात या खेळाने क्रिकेटला टक्कर दिली तरी आश्चर्य वाटायला नको. काय वाटतंय मग तुम्हाला? पिकल बॉल खरंच क्रिकेटची जागा घेऊ शकेल का, की हा फक्त काही दिवसांचा ट्रेंड आहे? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.